अशा वर्गाला जो आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे मानधन न मिळाल्यामुळे, अशा वर्गाला जो मानसिक त्रास सहन करावा लागत आहे ऑनलाईन काम इतर कामांच्या गडबडीमुळे, त्यामुळे आम्हाला 19 मे पर्यंत थकीत मानधन द्या, नाहीतर 20 मे पासून, यांनी 20 मे म्हटलं पत्रात उल्लेख आहे, 20 मे पासून महाराष्ट्रातील सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक बेमुदत संपवले जातात. म्हणून 19 मे पर्यंत जेवढ्या केंद्राच्या थकीत मानधन आहे, राज्याच्या थकीत नाही झाले, 19 मे पर्यंत केंद्राचं मानधनाला नाही आलं तर 20 मे जे आंदोलन देशव्यापी संपूर्ण आहे काय, त्या दिवशी आम्हाला रस्ता उभारायचा आहे काय, परंतु 21 तारखेपासून कोणतंही काम करायचे नाही, घरी बसू आहे. जेव्हा माझं मानधन येत नाही तेव्हा बरोबर त्यामध्ये, आणि समजा 19 मे पर्यंत समजा तुमचं मानधन आलं तर 21 पासून तर तुम्हाला काम करायचे नाही, पण 20 तारखे 20 मे या विषयाला घेऊन 1 दिवसाचा संप करायचे. म्हणून आम्हाला पत्र द्यायचं घेऊन संपायचं. 19 मेच्या आधी आंदोलन आलं तर 21 मेला पत्र द्यायचे आहे. आमचं मानधन आलेलं आहे, त्यामुळे बेमुदत संपातून आम्ही माघारी घेतो आहोत. सध्या पत्र द्यायचे आहे, बेमुदत संपायचे. समजलं ना? या सर्व गोष्टी आहेत, बोलायच्या गोष्टी भरपूर आहेत. तुम्ही पण थकल्या असाल, आम्ही तर नोंदणी करू शकतो, पण बोलण्याच्या जोश निर्माण होते तेव्हाच होते जेव्हापर्यंत संख्या वाढणार, तेवढी मोठी संख्या राहील तेवढा जोश जास्त निर्माण होते. परंतु संमेलन याकरता आहे की 20 तारखेला देशव्यापी संप का आहे आणि हा संप का आहे, अन्वय या गोष्टीची माहिती जनमानसाला मध्ये पोहोचवण्याकरता नागपूर जिल्हा आणि भंडारा जिल्ह्याकडून आम्ही हे 50,000 पत्रक छापलेले आहेत. आणि प्रत्येक आशा वर्करने प्रत्येक घरी एक पत्रक द्यायचे आहे. सर्वात आधी त्यांनी वाचून समजून घ्यायचे आहे. प्रत्येक घरी एक पत्रक द्यायचे आहे, त्यांना समजून सांगायचे आहे, त्यांना सुद्धा आंदोलनाचा हिस्सा बनवायचा आहे. हे महत्वाचे आहे. त्यामध्ये 50,000 पत्रक छापले, 45,000 पत्रक नागपूरला वाटले, 5,000 पत्रक 2,000ची मागणी केली.